आपल्याला हे समीकरण कशाच्या साहाय्याने सोडवायचे? क्रेमर्स रूलच्या. कशाच्या? क्रेमर्स रूलच्या. मग क्रेमर्स रूल मध्ये पहिल्यांदा इथं नंबरिंग करून घ्यायचे. याला काय म्हणणार? 1, याला 2, याला 3. बरोबर. मग आता पहिल्यांदा मला काय काढायचं आहे? डी काढण्यासाठी काय? 12. सांगा 12 म्हणजे 1 आणि 2. सांगा 4 4 वजा 2 3. परत मला काय काढायचं आहे? dx काढण्यासाठी काय घ्यायचंय? 32. 32 म्हणलं की 2 वजा 4 16. 2 म्हणलं की वजा 2 3. परत काय काढायचंय मला? dy काढण्यासाठी काय? 13 सांगा 1 आणि 3 4 4 वजा 4 16. त्यानंतर डिटर्मिनंट बाळांनो सोडवायचं आपल्याला. हा सांगा डिटर्मिनंट सोडवताना काय करतो आपण? 4 न 3 ला गुणायचं. 4 गुणुले 3 मध्ये वजा, नंतर वजा 2 न कुणाला गुणायचे? 4 ला. वजा 2 गुणुले 4. बरोबर. 4 त्रिक 12 वजा वजा अधिक 2 8. किती आलं? 12 अधिक 8 20. बरोबर. पुढं या वजा 4 ला 3 ला गुणलं किती आलं? वजा 4 गुणिले 3 वजा या वजा 2 न 16 ला गुणायचं. वजा 2 गुणिले 16. सांगा वजा 4 त्रिक 12 वजा 12 आलं की नाही? वजा वजा अधिक 16 दुने 32. हे अधिक आहे आणि हे वजा आहे. वजा बाकी 32 मधनं 12 गेले. 32 मधनं 12 गेले 20. मोठ्या संख्येत चिन्ह अधिक अधिक आहे मग अधिक 20 आलं. हा पुढं इथं 4 न कुणाला गुणायचं? 16 ला. मग 4 गुणुले 16 वजा वजा 4 गुणुले 4 वजा 4 गुणुले 4. सांगा 16 चोक 32 64. 16 चोक 64 वजा वजा अधिक 4 चोक 16. 64 आणि 16 किती? 64 आणि 66 80. बरोबर. आपल्याला डी किती मिळाला? dx किती मिळाला? 20 आणि dy किती? 80. डी 20 dx किती? 20 आणि dy किती? 80. आपल्याला काढायचंय काय? x. नंतर काय काढायचंय? y. x साठी फॉर्म्युला dx भागिले d. y साठी फॉर्म्युला dx ची किंमत 20. d dy किती? 80 d किती? 20 एक्के 20 आणि 20 चोक 80. मग सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन सांगा. सोल्युशन किती आलं? x, y इज इक्वल टू 1, 4.